नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, माझे नाव प्रवीण सालुंके. मी एक स्वास्थ्य सल्लागार, एक आरोग्य सल्लागार म्हणजेच वेलनेस कोच. माझ्या मागील 20 वर्षाच्या पूर्ण अनुभवातून आज मी तुमच्यापुढे या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. मी एक बेस्ट सेलिंग ऑथर पण आहे. अशा पद्धतीचं तुम्ही पाहताय आता स्क्रीनवरती मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती हे मराठी पुस्तक अगोदर होतं. त्यानंतर मानव इतिहास की सबसे बड़ी स्वास्थ्य क्रांती हे एक हिंदी पुस्तक आलं आणि आता याच पुस्तकाला आम्ही इंग्लिशमध्ये आणत आहोत. म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलवर ह्या पुस्तकाची खूप प्रचंड प्रमाणात डिमांड आलेली आहे. आत्तापर्यंत जवळ-जवळ 30,000 कॉपीज मार्केटमध्ये याच्या सोल्ड आउट झालेल्या आहेत. म्हणजे ह्या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व लोकांचा मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा आजाराविषयी, की जो आजार एकदा का शरीरामध्ये आला, की तो परत कधीही लवकर बरा होण्याचं नावच घेत नाही. आणि यामध्ये अनेक असे प्रॉब्लेम तयार होतात, की एक आजारासोबत अनेक समस्या निर्माण होतात आणि शेवटी अक्षरशः किडनी खराब होऊन त्या व्यक्तीची मृत्यू देखील होऊ शकते. दिसताना हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आणि सिंपल वाटत असला, तरी पुढे जाऊन त्याचे परिणाम मात्र खूप भयानक होतात. आणि यामध्ये आता आजकालच्या प्रमाणामध्ये ब्लड युरिया आणि युरिक ॲसिड. होय मित्रांनो, आजच्या मी पूर्ण या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असं टेस्टिमोनियल दाखवणार आहे आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने या गॅनोडर्माच्या साहाय्याने एक नवीन जीवन मिळालं आणि या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये असा आजार निर्माण होऊ नये म्हणून काय करता येईल याबद्दल देखील थोडीशी चर्चा करूयात. तर चला मित्रांनो, आज या आजाराबद्दल आपण जाणून घेऊयात. या आजाराचं नाव आहे रिम्यूटेड अर्थरायटिस. काही लोकांना गठिया देखील म्हणतात. संधिवाताचा हा एक प्रकार आहे आणि या आजारामध्ये सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, एका व्यक्तीच्या शरीरामध्ये ब्लड युरियाचं प्रमाण प्रचंड वाढत जातं. ब्लड युरिया हा आपल्या शरीरामध्ये एक क्षारांचा पार्ट आहे, क्षार आहे. तुम्ही पाणी पिता त्यामध्ये देखील युरिया आहे. जर एखादा व्यक्ती नॉन-व्हेज पदार्थ खात असेल, तर त्याचं शरीरामध्ये डायजेशन, मेटाबॉलिझममध्ये ज्यावेळी ते पचन होतं, त्यावेळी त्याच्यामधून बाय प्रॉडक्ट तयार होतो, तो देखील युरिया तयार होतो. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये जर नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन खात असेल, मांसाहारी पदार्थ खात असेल किंवा प्रोटीनमध्ये आपण कधी-कधी पनीर जरी खात असेल, तर असे काही प्रोटीन जे ॲसिडिक असतात, ज्याच्यातून आपल्या शरीरामध्ये ब्लड युरिया फॉर्मेशन स्टार्ट होतो. हा ब्लड युरिया जर डोळ्यांना पाहायचा असेल, तर तो कसा पाहायला मिळेल बरं? त्यासाठी कुठल्याही लॅबमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी जर एखादी सार्वजनिक टॉयलेट, ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय, की गेली 15 वर्ष, 20 वर्ष याला आतून कधी साफ केलेलं नसेल. अशा कुठे असतात? बऱ्याच वेळेला त्या एस-टी स्टँड किंवा कॉर्पोरेशनच्या ज्या मनपा जशा महानगरपालिका ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणच्या तुम्ही पाहता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं, की ह्या छोट्या-छोट्या बूथमध्ये परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, की पिवळ्या रंगाचा जो थर आहे, एक येलो कलरचा दगडासारखा, सिमेंटसारखा लेयर एकावरती एक असा चढत जातो. आपल्या युरिनमधून बाहेर पडणारा हा ब्लड युरिया त्या ठिकाणी एक जो क्रिस्टल साइजमध्ये सिमेंटसारखा लेयर बनतो, इतका कडक असतो, की त्याचं फॉर्मेशन झालं युरिक ॲसिडमध्ये. म्हणजे ब्लड युरिया जर एखाद्या ठिकाणी डिपॉझिट झाला, तर त्याचं फॉर्मेशन होतं युरिक ॲसिड आणि युरिक ॲसिड म्हणजे सिमेंटपेक्षाही कडक पार्ट. तुम्ही त्याला हातोडा मारून देखील तोडू शकत नाही, एवढं ते कडक आहे. विचार करा, असं जर युरिक ॲसिड तुमच्या ह्या जॉइंटमध्ये जमा व्हायला तर काय होईल? पाणी पिण्याचं प्रमाण कमी, प्रचंड प्रमाणात दुधाचा चहा पिणं, शरीराला ॲसिडिक बनवत राहणं आणि चुकीची आहारशैली याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड युरिया वाढत जातो. आणि युरिया वाढत गेल्यानंतर हे प्रचंड प्रमाणात आपल्या शरीरामध्ये वाढत गेल्यानंतर कोणत्या प्रकारचा आजार होतो आणि किती भयानक आजार आहे, याचं एक टेस्टिमोनियल देखील मी आज तुमच्यापुढे सादर करणार आहे. मित्रांनो, एक संधिवात म्हणजे ब्लड युरिया म्हणजेच एक रिम्यूटर अर्थरायटिस एका व्यक्तीच्या एका जॉइंटमध्ये सुरू होतो आणि डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण जॉइंटमध्ये जेवढे जॉइंट आहेत, त्या प्रत्येक जॉइंटमध्ये जमा होत जातो आणि त्या ठिकाणचा पेन मात्र हा कल्पनेच्याही पलीकडचा आहे. त्या ठिकाणचा जो वेदना आहे, ती वेदना सहन न होण्याच्या पलीकडे आहे. तर पाहूया, एक आई आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम सुरू झाला होता आणि तुम्ही पाहताय, की कशा पद्धतीनं गेली अनेक वर्षांपासून हा आजार त्यांच्या आयुष्यामध्ये होता. अक्षरशः बेडवरून खाली उतरता देखील येत नव्हतं. हा आजार एवढा वाढत गेला, की संपूर्ण शरीर अगदी डोक्यामध्ये सुद्धा युरिक ॲसिडची मात्रा वाढत जाते. त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये मायग्रेनचा देखील त्रास होतो. अशा वेळेला त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहूयात कसा बदल निर्माण झाला.
ते त्यांच्या आयुष्यामध्ये कसे त्या आजारातून लवकर बाहेर पडू शकले. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण पाहूयात एक सुंदरसं टेस्टिमोनियल, की एका व्यक्तीच्या जीवनामध्ये हा जो आजार आहे तो आला आणि त्यानंतर त्या आजाराची स्वरूप कसं वाढत गेलं. डॉक्टर त्याच्यासाठी काय-काय प्रयत्न करत होते. आत्तापर्यंतचे सगळे उपचार झाल्यानंतर शेवटी हा एक शेवटचा उपचार गॅनोथेरपीचा सुरू झाला आणि आज पूर्णपणे या आजारातून त्या बाहेर पडलेल्या आहेत. तर चला मित्रांनो पाहूयात. यार मी नाही जगायची जगणार नाही. काय नाही घाबरू नका जाऊ तुम्ही. ना. म्हणून तर एवढ्या रात्री आलो. हं? प्रशांत चव्हाण. माझ्या आईचं नाव सुलोचना चव्हाण, राहणार मौजे दापोली. माझ्या आईचा आजार जवळजवळ 15 वर्ष असं चाललं होतं. अशी कंडिशन होती की जेणेकरून खॉटवरून चालायची कंडिशन आम्ही चालूच शकत नव्हती, अशी कंडिशन होती. मग माझे नातेवाईक म्हणून मामा म्हणून आहेत तारसूरचे दत्तराम बोर्ड म्हणून, त्यांनी मला एक डीएक्सन कंपनीची म्हणून माहिती सांगितली आणि ती माझ्या वडिलांना पण सांगितली आणि मग ते त्याच्या गोळ्या आम्ही चालू केल्या. काय काय घेता तुम्ही? आर्जिजर, स्पिरुलिना आणि एक कॉफी म्हणून आहे. हा. ते डॉक्टर मांजरेकर म्हणून ते आले आमच्या घरी आणि त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आणि मग ते आम्ही गोळ्या चालू केल्या आणि त्याचा रिझल्ट असा होता की आता 2-3 महिने आम्ही ते गोळ्या चालू ठेवल्या आणि रिझल्ट आला की आता ती एकदम ठणठणीत झाले. तुम्हाला कसं वाटतं आई? आता मला बरं वाटतंय. हा? अच्छा अच्छा. एकदम खुश आहे त्या आजारा औषधावर? हो होय ना? हो. बरं. साधारण एक 2-2.5 वर्षापूर्वी मला मणक्याचा प्रॉब्लेम झाला. क्या बात आहे! मित्रांनो, तुम्ही आता पाहिला जो टेस्टिमोनियल, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तो आजार वाढत आणि ते त्याच्या गोळ्या आम्ही चालू केल्या. पाहिलंत मित्रांनो, आता जो तुम्ही एक टेस्टिमोनियल पाहिला, तो एक अनुभव, की ज्याच्या माध्यमातून आज तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने एक असा आजार जो शरीरामध्ये निर्माण होतो आणि त्या आजारामुळे संपूर्ण सांधे, म्हणजे आपल्या हाताच्या बोटांपासून पायापासून ते अगदी डोक्यापर्यंत ज्या ज्या भागांमध्ये युरिक ऍसिड साठत जाईल, तिथे तिथे तो आजार वाढत गेला. गेली 15 वर्ष आईची अशी कंडिशन होती की ज्यांनी कॉटवरून खाली उतरून चालू सुद्धा शकत नव्हती, स्वयंपाक करू शकत नव्हती, काहीच करू शकत नव्हती. आणि अशा वेळेला मुलगा स्वतः सांगतोय की अनेक 15 वर्षापासून आम्ही अनेक प्रयत्न केले, परंतु आईचा आजार कधीच बरा झाला नाही. शेवटी एक प्रयत्न म्हणून आम्ही गॅनोथेरपीचा सहारा घेतला. गॅनोथेरपी म्हणजे एक लाल रंगाची मशरूम वनस्पती दिसते, जे किंग ऑफ हर्ब. आणि या गॅनोथेरपीच्या माध्यमातून ज्यावेळी याचे प्रोडक्ट सेवन करायला सुरुवात केली, दॅट्स कॉल्ड वेलनेस प्रोडक्ट. एक लहान बालक, प्रेग्नेंट लेडी, आजारी व्यक्ती किंवा बिना आजारी व्यक्ती दोन्ही प्रोडक्ट हे सेवन खाऊ शकतात, करू शकतात. आणि अशा पद्धतीने गॅनोडर्माच्या प्रोडक्टचं सेवन सुरू केल्यानंतर नेमकं काय झालं, तर सायंटिफिकली तुम्हाला मी सांगतो. गॅनोडर्मामध्ये आहे बीटा ग्लुकॉन पॉलिसॅकराइड्स, ट्रायटर्पेनाइज. म्हणजे गॅनोडर्मा इज फॉर द डिटॉक्सिफिकेशन. शरीरामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेला दोष जर शरीरातच राहत असेल, ती खराबी शरीराच्या आतमध्येच राहत असेल, तर कधीही व्यक्ती लवकर बरा होऊ शकत नाही. आणि यासाठी मित्रांनो, माहिती करून घेणं खूप महत्वाचं आहे, की आपण ज्यावेळी ॲलोपॅथिक ड्रग घेतो, पेन किलर खात असेल किंवा पेन रिलीफ मेडिसिन घेत असेल, तर ते फक्त आणि फक्त वेदना कमी करू शकतात. परंतु शरीरामध्ये जमा झालेली टॉक्सिसिटी, रोगाचं मूलभूत कारण कधीही दूर करू शकत नाहीत. मग ही गॅनोथेरपी नेमकं काय काम करते? तर गॅनोथेरपी म्हणजे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर हे जे युरिक ॲसिड आहे, कुठे-कुठे बरं जमा झाले? ज्या-ज्या भागांमध्ये जमा झाले, त्या-त्या ठिकाणी गॅनोडर्माचे पॉलिसॅकराइड्स सक्रिय होतात आणि त्या ठिकाणी त्या युरिक ॲसिडचं जे अगदी क्रिस्टल साइजमध्ये आहे, म्हणजे अगदी दगडासारखं, सिमेंटसारखं लेयर बनलेले आहेत आतमध्ये, त्याला ते पाणी तयार करायला सुरुवात करतात आणि नंतर ते युरिनच्या माध्यमातून आणि आपल्या घामाच्या माध्यमातून शरीरातून वॉश आउट करायला मदत करतात. आणि याच रिझनमुळे भविष्यामध्ये किडनी देखील खराब होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. ज्यांना ज्यांना अशी समस्या असेल, इमिजिएटली कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. थोडीशी माहिती घ्या, एक अनुभव घ्या. 20 वर्षाच्या अनुभवातून आम्ही तुमच्या पुढे आता ही गोष्ट सादर करीत आहोत.
बऱ्याच लोकांना आजही गॅनोडर्मा काय हे देखील माहिती नाहीये. तुम्ही थोडं Googleमध्ये सर्च केलं तरी माहिती होईल. परंतु आम्ही ॲज अ 20 वर्ष म्हणजे फार मोठा पिरियड आहे मित्रांनो. यामुळं एक बेस्ट सेलिंग ऑथर आणि मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती हे पुस्तक देखील तुम्ही नक्की स्वतः ऑर्डर करा. हे पुस्तक जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वाचण्यासाठी घ्याल, तेव्हा देखील तुम्हाला खूप चांगली माहिती मिळणार आहे. आणि या व्यतिरिक्त अशी जर समस्या कोणाला असेल, कोणती समस्या बरं? सगळ्यात पहिलं शरीराच्या आतमध्ये युरियाचं प्रमाण वाढत जाणं. त्यामुळे शरीरामध्ये युरिक ॲसिड फॉर्मेशन होणं, युरिक ॲसिडमुळे संधिवाताचा त्रास सुरू होणं आणि संधिवाताबरोबर नंतर किडनी फेल्युअरची भीती निर्माण होणं. बऱ्याच लोकांना किडनी फेल्युअरचा प्रॉब्लेम हा कधी समजतच नाही. असं म्हटलं जातं 70% जरी किडनी डॅमेज झाली तरी रिपोर्टमध्ये आजार दिसत नाही. मग राहिलेली ज्यावेळी 20% डॅमेज होते त्यावेळेला नाव लागतं की किडनी फेल्युअर आहे. म्हणजेच एवढं युरिक ॲसिड शरीरामध्ये साठत चाललंय पण तुमच्या रिपोर्टमध्ये मात्र कधीही दिसत नाही. मग काय मित्रांनो, असा रोग शरीरात निर्माण झाल्यावर जागं व्हायचं, का तो रोग निर्माण होऊ नये म्हणून आपण लोकांची मदत करायला पाहिजे, आपली स्वतःची मदत करायला पाहिजे. याकरता मात्र या गॅनोडर्माचं सेवन कोणीही 1 दिवसाच्या बालकापासून, 1 दिवसाच्या बाळापासून ते अगदी लास्ट स्टेजपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला देखील हे गॅनोडर्मा खायला देता येतं. हे एक वनस्पती आहे. द किंग ऑफ हर्ब, वनस्पतींमधला तो राजा आहे. म्हणून याचं सेवन कोणीही करू शकतो. आणि नेमकं यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, कोणतीही माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला इमिजिएटली या व्हिडिओ बरोबर जो कॉन्टॅक्ट नंबर मिळत आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि याच्या पुढील माहिती घ्या. ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला असेल, त्यांच्याशी पण चर्चा करा आणि पुढील माहिती घ्या. आणि पुढं इमिजिएटली स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी, निरोगी जीवनासाठी या प्रॉडक्टचं सेवन करायला सुरुवात करा. आम्ही सदैव तुमची मदत करण्यासाठी तयार आहोत. आरोग्य सल्लागार, वेलनेस कोच म्हणजे रोग निर्माण होऊ नये म्हणून शरीराची काळजी घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत मित्रांनो. भविष्यामध्ये कोणताही रोग शरीरात निर्माण होऊ नये म्हणून नेमकं काय करता येईल अशा अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर थँक मित्रांनो. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. जास्तीत जास्त आपल्या अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, की ज्यांना याची सर्वात जास्त नितांत गरज आहे. अशा आजारी लोकांपर्यंत पोहोचवा आणि ज्यांना असं वाटतं भविष्यामध्ये असे प्रॉब्लेमच तयार व्हायला नकोत, अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांची देखील मदत करायला सुरुवात करा. थँक ऑल ऑफ यू. म्हणजे तुम्हाला सर्वांना भविष्याकरिता कायम निरोगी राहण्याच्या शुभेच्छा देत आहे आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. थँक ऑल ऑफ यू. थँक फ्रेंड्स.